राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याच्या अंतर्गत असणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच घोषित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषद आणि त्याच्या अंतर्गत आंबेगाव पंचायत समितीकरता या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी काम पाहतोय। आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेसाठी 5 निवडणूक विभाग, ज्याला आपण जिल्हा परिषद गट म्हणतोय, आणि आंबेगाव पंचायत समितीसाठी या गटातील प्रत्येक गटासाठीचे 2 पंचायत समिती गट, याप्रमाणे 10 गणांसाठी या ठिकाणी सदस्यांच्या नियुक्तीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। उद्या 16 जानेवारीपासून ते 21 जानेवारीपर्यंत या ठिकाणी या दोन्ही गट किंवा गट याच्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित पद्धतीनं नामनिर्देशन पत्रांची स्वीकृती तहसील कार्यालय घोडेगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यासाठी ही जी काही निवडणूक आहे ही शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी प्रशासन करतंय। नुकतीच राजकीय पक्षांची देखील या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। वर्तमानपत्राच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची देखील आम्ही या ठिकाणी संवाद साधतोय आणि ही निवडणूक जास्तीत जास्त मतदारांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी प्रशासन प्रयत्न करतंय। 21 तारखेपर्यंत या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन पत्र सादर करता येईल। 22 जानेवारीला दाखल केलेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी याच ठिकाणी करण्यात येणार आहे आणि 27 जानेवारीला दुपारी 3 पर्यंत या ठिकाणी माघारीची मुदत असणार आहे। 27 जानेवारीला दुपारी 3:30 वाजेनंतर प्रत्यक्षात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल आणि 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी संध्याकाळी 5:30 पर्यंत या ठिकाणी उमेदवारांना त्यांचा प्रचार करण्यासाठी मुभा असणार आहे। दिनांक 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी या संपूर्ण गट आणि गणातील मतदारांना आपापल्या निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क बजावता येणार आहे। त्याच्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी झालेली आहे। या कालावधीमध्ये उमेदवारांना योग्यरित्या मार्गदर्शन करून ही निवडणूक निपक्षपातीपणे आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे। या ठिकाणी विशेषतः पोलीस विभाग असेल आमचा किंवा इतर शासनाचे जे काही विविध अंग आहेत त्या सर्व विभागातल्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि हे करत असतानाच अगदी अपक्षांसह सर्वसाधारण उमेदवाराला देखील समान पद्धतीचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न प्रशासन करत आहे। सिंगल विंडो सिस्टीमसारखी एक संकल्पना आम्ही राबवतोय, ज्या खिडकीमधून उमेदवारांना ज्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या लागणार आहे, मग ती प्रचार कार्यालयाची परवानगी असेल, त्यांची वाहनाची परवानगी असेल किंवा काही सभांची आणि दौऱ्यांची परमिशन असेल, तर या सर्व परवानग्या त्यांना एका सिंगल विंडोच्या माध्यमातून आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील आहोत। काही पथकं आम्ही याच्यामध्ये भरारी पथकांसह काही पथकं आमचे कार्यान्वित असणार आहे आणि उमेदवाराच्या खर्चावर त्याच्यामध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करावं लागणार आहे। या जिल्हा परिषद गटातील जे काही उमेदवार असतील तर त्यांना साधारणपणे 9 लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा माननीय राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे आणि हाच खर्च पंचायत समिती गणासाठी 6 लाख रुपये असणार आहे। एकदा नामनिर्देशन पत्र दाखल केलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत त्यांना प्रत्येक दिवसाचा निवडणूक खर्च या ठिकाणी उमेदवारांना सादर करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र अधिकारी आणि स्वतंत्र टीमचं देखील आम्ही नियोजन तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये केलेले आहे, जेणेकरून त्यांना दैनंदिन खर्च सादर करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। ही संपूर्ण मतदान प्रक्रिया 239 मतदान केंद्रांवर या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी एक मोठे मतदान कर्मचारी आम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये लागणार आहे। त्या कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचं काम आमचं सुरू आहे। चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन साधारणपणे 3 प्रशिक्षणानंतर हे सर्व कर्मचारी प्रत्यक्ष त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदारांकडून त्यांचा मतदानाचा हक्क बजावून घेणार आहे। त्याच्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय जे आपलं अवसरीला त्या ठिकाणी 3 प्रशिक्षण सत्रामध्ये या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचं आम्ही नियोजन करतोय। या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेले जे काही मतदान यंत्र आहे ते EVM, CU आणि BU असतील, तर हे CU आणि BU पुढच्या काही कालखंडामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला प्राप्त होतील। हे सर्व मतदान यंत्र शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अवसरी खुर्द या ठिकाणच्या सुरक्षा कक्षामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये आम्ही ठेवणार आहे
आणि संपूर्ण प्रक्रिया मग त्याच्यामध्ये मतदान यंत्र आणल्यापासून मतदान यंत्र तयार करणे, मतदान यंत्रांचं वाटप करणं, मतदान संपल्यानंतर मतदान यंत्र परत जमा करणं आणि मतमोजणीसाठी काढणं. तर ही संपूर्ण प्रक्रिया राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये आम्ही करणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं कारण कुणाला राहणार नाही. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन आम्ही करतोय आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या तालुक्यातील सर्व मतदारांना आम्ही आवाहन करतो की आपण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहकार्य करा, सहभागी व्हा आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क आपण सर्वांनी बजावा, अशा पद्धतीचं आवाहन मी या ठिकाणी करतो. संवेदनशील मतदान कुठले आहे आपल्या तालुक्यात? नाही, सध्या तरी संवेदनशील मतदान केंद्र आमच्या तालुक्यामध्ये एकही नाही आहे, परंतु संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करण्याची माननीय आयोगाची ज्या काही भूमिका आहे, जे काही त्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे, याच्या अनुषंगाने पोलीस विभाग आणि आम्ही एकत्र बसून चर्चा करतोय. त्याच्यामध्ये जर समजा काही माहितीच्या आधारे काही जर मतदान केंद्र संवेदनशील या कॅटेगरीमध्ये जर करायचे असतील तर त्याचा निर्णय पुढच्या काही कालखंडामध्ये आम्ही या ठिकाणी निश्चितपणाने घेऊ. या निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्रतिबंधक कारवाई केली का? प्रतिबंधात्मक कारवाई कसं आहे की प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मतदारसंघामध्ये असतात की ज्यांच्यावर मागच्या काही कालखंडामध्ये वेगवेगळ्या कायद्यांखाली त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे, तर अशा सर्व व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे जसं चॅप्टर केसेस त्यांच्या सादर करणं, त्यांच्याकडून काही बॉन्ड लिहून घेणं, जे लोक काही तुमच्या अवैध मद्य किंवा गावठी दारू वगैरे याच्याशी निगडीत असतील तर एक्साईज डिपार्टमेंटच्या माध्यमातून अशा लोकांवर प्रशासनाची करडी नजर आहे. त्यांच्याकडून देखील जास्तीत जास्त बंधपत्र घेऊन त्यांचा या निवडणुकीपासून म्हणजे कुठलंही अवैध किंवा चुकीचं काम त्यांच्याकडून या ठिकाणी समाजामध्ये होणार नाही आणि त्यांच्याकडून मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासन या ठिकाणी घेत आहे.